नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एका प्रसंगाच्या माध्यमातून एक फार छान विचार वाचनात आला नुकताच. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. तुला पुन्हा एकदा सांगतो, जाऊ नकोस. प्रदीप आपल्या लहान भावाला माधवला जीव तोडून सांगत होता. दादा, मलाही तुम्हाला सोडून जाण्यात धन्यता वाटत नाहीये रे, पण भविष्याच्या दृष्टीनं मी जाणं रास्त आहे. अरे कसलं भविष्य? तू गेलास तर तुझ्यापासून सगळे नातेवाईक मित्रमंडळी सुटतील. अरे आपण आजवर त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झालो आहे. तू गेलास तर तिकडचाच होऊन जाशील. दादा, दूर गेल्यानं नाती नाही तुटत. ठीक आहे, आता तू ऐकणार नाहीच म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. माधव घराबाहेर पडला. प्रदीप, माधवचा मोठा भाऊ, लहानपणापासून अभ्यासात हुशार, प्रामाणिक, सगळ्यांची मदत करणारा. माधवसुद्धा प्रदीपच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचंच अनुकरण करायचा. पण माधवला याही पलीकडे एक वेगळं जग आवडायचं. नवनवीन गोष्टी करायला आवडायच्या, तंत्रज्ञान आवडायचं, आणि ते या गावात राहून शक्य नाही हे त्यानं ओळखलं होतं. त्यासाठी गावाची सीमारेषा ओलांडावीच लागेल हे त्यांनी जाणलं होतं. खरं तर प्रदीपही हुशार होता. शिक्षण झाल्यानंतर त्याला अनेक नोकरीच्या ऑफर आल्या, पण गाव सुटेल या भीतीनं त्यानं शेतीच बघायची ठरवली आणि गावातच एक इलेक्ट्रिकचं दुकान थाटलं. प्रदीपचं सगळं सुरळीत होतं. थोडक्यात तो कम्फर्ट झोनमध्ये होता. पैसे यायचे, सगळे नातेवाईक, सगळा गाव त्याच्याबरोबर असायचा. गावात कुणाच्याही घरी काही कार्य असो, प्रदीप सगळ्यात पुढे असायचा. गावातली लोकसुद्धा त्याला खूप मान द्यायची आणि तो सुद्धा यात खुश असायचा. इकडे माधवने दुसऱ्या शहरात राहून खूप प्रगती केली. स्वतःचा व्यवसायसुद्धा टाकला. अधूनमधून त्याचे पेपरमध्ये फोटोही यायचे. पण कामाच्या व्यापात त्याला गावी येणं व्हायचं नाही. एकदा गावात त्यांच्याच चुलत भावाचं लग्न ठरलं. प्रदीप कामाला लागला. माधवही आपल्या बिझनेसमधनं थोडी सुटका घेऊन काही दिवस गावी आला. माधवा, अरे आपल्या पिंट्याचं लग्न आहे. यावेळी त्याला हजर असशील तर हे एक बरं आहे, नाहीतर गाववाले तुला विसरतात की काय अशी भीती वाटायला लागली मला. दादा, यावेळी थांबणार आहे, सगळ्यांना भेटून जाईन मी. माधव गावी आला तसं त्याला भेटायला सगळेजण यायला लागले. पिंट्याच्या घरचे राजकारणात असल्यानं बरीच मोठी राजकीय मंडळी हळदीच्या कार्यक्रमाला आलेली. त्यातच एक मोठा नेता येणार म्हणून सगळ्यांची धावपळ सुरू झाली. एकीकडे हळद, दुसरीकडे त्या नेत्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला. सर्व मंडळींना खुर्चीवर बसवण्यात आलं. गावचे सरपंच, नेते मंडळी पुढे बसले होते. एक खुर्ची रिकामी होती. पिंट्याच्या वडिलांनी पुढे येऊन म्हटलं, आज आपल्या गावी अनेक मोठी नेते मंडळी आली आहेत. त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहेत वेळोवेळी. यांच्या सत्कारासाठी आपण आपल्याच गावातल्या एका होतकरू आणि सर्वांची मदत करणाऱ्या अशा व्यक्तीला बोलवणार आहोत. प्रदीप चमकला. त्याला गावात राहून बरीच वर्ष झालेली होती. त्याला पूर्ण गाव मानत होतं. त्यामुळं आपल्यालाच हे बोलवणार अशी त्याची खात्री होती. तर मी विनंती करतो माधव यांना की यांनी सर्वात पुढे येऊन आसनस्थ व्हावं. प्रदीप 2 पावलं मागे गेला. ज्या गावासाठी, ज्या माणसांसाठी आयुष्य वेचलं, त्यांना माझी आठवणही येऊ नये. आजपर्यंत प्रत्येक लग्नात, प्रत्येक कार्यात मी नेहमी पुढे असायचो. पण ज्या मुलानं गावचा विचार न करता गाव सोडलं, त्यालाच आज गावानं उचलून धरावं. एकीकडे आपल्याला बोलवावं वाटलं नाही. याचं त्याला वाईट वाटत असलं तरीसुद्धा आपल्या भावाला समोर बघून आनंदही होत होताच. घरी गेल्यावर प्रदीपच्या चेहऱ्यावर असलेली निराशा माधवनं बरोबर हेरली. तो म्हणाला, दादा तुला वाईट वाटलं ना? प्रदीप काहीच बोलला नाही. दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण ऐक, तू प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी सगळीकडे असतोस, सगळीकडे फिरतोस. त्यामुळं लोक तुला गृहीत धरतात. असं माणूस दुरावण्याची भीती त्यांना कधीच नसते. ते म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा, तसं झालंय. मी गावी नसतो, कुणाच्या संपर्कात नसतो, पण तिकडे असूनही मी इथल्या बऱ्याच मुलांना माझ्या कामाबद्दल, नवीन कोर्सबद्दल माहिती दिली. इथल्या बऱ्याच मुलांना तिकडे काम दिलं. त्यामुळं कदाचित त्यांनी मला हा मान दिला असेल. प्रदीपला माधवचा अभिमान वाटला. प्रदीपला शाबासकी देऊन तो खोलीत येऊन पहुडला आणि आत्मचिंतन करायला लागला. खरंच या प्रसंगातनं त्याला हे कळलं होतं की आधी स्वतःचा उद्धार करायचा आणि मग समाजाचा. स्वतःचा उद्धार केला
की इतरांनाही त्या उंचीवर आपल्याबरोबर नेता येतं. पण त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आपण हजर असावंच असं नाही. स्वतःची प्रगती साधल्यानंतर इतरांच्या भल्याचा विचार केला तर त्यांचंही आयुष्य मार्गी लागतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.